हाय हॅलो नमस्कार. रेड चिली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चना मसाला. कुठलाही मसाला वगैरे न वाटता साध्या सोप्या पद्धतीने झटपट आणि टेस्टी असा चना मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वप्रथम मी 1.5 कप चना घेतलेला आहे. तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला चण्याच्या चौपट असं पाणी त्यात टाकायचं आहे आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. रात्रभर किंवा 6 ते 7 तास आपल्याला हे भिजू द्यायचं आहे. 6 ते 7 तासानंतर बघू शकता तुम्ही आपले चणे छान भिजलेले आहेत. आता आपण त्यातलं सर्व पाणी काढून ते धुवून घेतलेले आहे आणि कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे. कुकरमध्ये टाकल्यानंतर आपल्याला चणे बुडतील आणि त्यावर थोडंसं वरती असं पाणी टाकून त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला मीडियम फ्लेमवरती 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण बघूयात आपले चणे कसे शिजलेले आहेत. बघू शकता आपले चणे छान शिजलेले आहेत. एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. आता आपण आलं लसूण पेस्ट करून घेऊया. एका खलबत्त्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे. एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्यात 1.5 चमचा तेल टाकून तेल छान तापवून घ्यायचं आहे. तेल छान तापलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यात 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यात एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यात चिमूटभर मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला कांदा लवकर सॉफ्ट होईल. आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे. हळद मिठाने लवकर आपला कांदा सॉफ्ट होतो. त्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि छान तेल सुटेपर्यंत छान मसाले परतून घ्यायचे आहेत. मसाले छान परतल्यानंतर त्यात आपल्याला चणे उकडलेलेच थोडंसं पाणी घेऊन त्यात 1 ते 1.5 पळी पाणी त्यात टाकायचे आहे आणि हलवून घ्यायचं आहे छान. त्यानंतर आपल्याला एक अर्धा मिनिट झाकण ठेवायचं आहे. अर्धा मिनिट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान तेलही सुटलेलं आहे. हे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. त्यात आता आपल्याला आपले उकडलेले चणे आणि पाणी टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. 5 मिनिट मीडियम फ्लेमवरती भाजी उकळल्यानंतर आपली भाजी तयार आहे. त्यात आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.